होती, जी जो वैशाख सातत्यानं अनुभवला तो मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आलेला कल्लोळातला एकांत, अंतकरणातला खडकन मोकळं झाल्यानंतर भोवताली जी मी पाहायला लागलो, ती भोवतालाची जी नजर आहे त्या नजरेच्या चोचीला जे वेचलं ते कल्लोळातला एकांतमध्ये आलं. परंतु याच्या व्यतिरिक्त ही कवितेच्या चोचीमध्ये जे विषय आले नाहीत ते मोहल्ला कादंबरीमध्ये येत आहे. मोहल्ला एक प्रतीक आहे. एक व्यक्ती म्हणजे मला रोज 2 भाषांचा प्रवास करावा लागतो. दररोज मला उर्दू मोहल्ल्याच्या सरहद्दीवर आणून सोडते आणि मराठी कधी गोंदियाला घेऊन जाते, कधी चंद्रपूरला घेऊन जाते आणि मध्यरात्रीच्या सुमारास मराठी मला पुन्हा मोहल्ल्याच्या सरहद्दीवर आणून सोडते. उर्दू मराठीचे आभार मानते आणि मला पुन्हा मोहल्ल्यात परत घेऊन जात असते. पुन्हा दिवस उगवतो, पुन्हा उर्दू मला मोहल्ल्याच्या सरहद्दीवर आणून सोडते आणि पुन्हा मी मराठी सोबत प्रवासाला निघत असतो. तर या 2 भाषांचा प्रवास मी करत असताना माझ्या एकाच संस्कृतीचा प्रवास जर सोबत असला तर अनुभवाचं वैविध्य, हे जे अनुभवाचं जे वैविध्य आहे ते माझ्या गाठीशी आलं. एकाच संस्कृती एकाच भाषेच्या प्रवासामध्ये जे अनुभव येत असतात ते एकसुरी असू शकतात. परंतु उर्दू, कारण मी एका ठिकाणी म्हणजे नेहमी म्हणत असतो माझ्या मनोगतामध्ये की मराठी में लिखा है इसको, उर्दू में महसूस किया है. मराठी में लिखा है इसको, उर्दू में महसूस किया है. मैंने हिंदुस्तान कविता की खुशबू में महसूस किया है. मैंने हिंदुस्तान कविता की खुशबू में महसूस किया है. कविता की खुशबू मराठीमध्ये अभिव्यक्त होत असताना मोहल्ल्याचे काही अनुभव असतात, सुदगिरणीचे असतात, राजकारणाचे असतात. आणि एक महत्वाची बाब म्हणजे मला तुम्हाला आवर्जून सांगावी लागेल की कलेनं पोट भरत नाही असं लोक म्हणत असतात आणि कलेचा, कवितेचा अपप्रचार करत असतात. मला सूत्रसंचरणाच्या कलेनं भरभरून दिलं. माझा संपूर्ण वैवाहिक चेहरा मोहरा जो आज बदलला तो फक्त सूत्रसंचरणाच्या कलेमुळं. आणि स्पष्टपणे माझ्या निवेदकातला निवेदक माझ्या कवितेवर कुरघोडी करणारी याची दक्षता घेत मी आता सूत्रसंचरणाचा प्रवास आजपर्यंत करत आलो. आणि लोक लाखो रुपयाचा मंडप, लाखो करोडो रुपये कार्यक्रमावर खर्च करत असतात आणि सूत्रसंचरणाच्या अभावी कार्यक्रम कोसळतो. लोक पैसे उधळायला लागले, फक्त गोळा करता आले पाहिजे, ही जागतिकरणाची व्याख्या आहे. आणि अशा वेळेस जर निवेदक जर बरोबर नसेल तर कार्यक्रम कोसळल्याशिवाय राहत नाही, ही जाणीव समाजाला झालेली आहे. आणि अशा वेळी आपण ज्यांनी संघर्षाचा वैशाख, व्यवहाराचा वैशाख अनुभवलेला आहे, तर मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगताना एक निवेदकानं माझ्यातला वक्ताही घडवला. निवेदनाची शिदोरी लावली आणि व्याख्यान माननीय प्रदीप दादा बसलेले आहेत. त्यांनी दाते व्याख्यानमालेला मला निमंत्रित केलं. त्याच्यानंतर कारंजा लाड, त्याच्यानंतर बेळगाव, त्याच्यानंतर सांगली, वसंतदादा पाटील व्याख्यानमाला, अशा 15-16 व्याख्यानमालेला गेल्यानंतर वक्त्यावर निवेदक प्रभावी होणार नाही याची दक्षता घेतली. अशा या संपूर्ण प्रक्रियांमधून जात असताना हे सारे जे अनुभवांचं संघटन झालं, त्या अनुभवांचं संघटन व्यक्त करण्यासाठीचे एक माध्यम होतं. ते कवितेपेक्षा थोडं मला बाजूला जायचं होतं आणि ती म्हणजे कादंबरी. आणि कादंबरी मोहल्ला जो प्रतीक आहे, तो मोहल्ला म्हणजे मला दररोज निरोप देणारा मोहल्ला. आणि त्या मोहल्ल्याची सरहद्द ओलांडून मी जेव्हा बाहेर पडतो आणि जेव्हा जग अनुभवतो आणि पुन्हा त्या मोहल्ल्यात परततो, कारण झाडांनी उंच जाताना करावी मुळांची अधूनमधून आठवण. एरवी झाडं कृतज्ञ झाल्याची मौसमांची तक्रार आहे. एरवी झाडं कृतज्ञ झाल्याची मौसमांची तक्रार आहे. पद्याकडून गद्याकडे वळताना अजिम तू बऱ्याचशा वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केलेलं आहे. त्यात तुझं वेल्हाड सदर जे सुरू गेलं होतं, तू चालवलं ते सकाळचं वेल्हाड, तर यामध्ये मात्र तुला भरभरून लोकांचे प्रतिसाद मिळाले. त्याच्यात तुझ्या घरची परिस्थिती, वडिलांबद्दलची तुझी हे होती. तर ते वेल्हाडचं काय हळवेपण आहे तू आमच्या प्रेक्षकांना सांग. कविता लिहिल्या, परंतु गद्य आणि पद्य, कवितेची मांडणी जी होत असते,
सभोवतालच्या दुःखांच्या खडकावर चैतन्याचा अजिंठा करणे कवितेचा स्वभाव असतो. आणि कविता लिहित गेलो, पण गद्याच्या संदर्भामध्ये कधीच विचार केला नाही. दैनिक सकाळचे संपादक माननीय श्रीपाद अपराजित साहेब, जे आज महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आहेत, त्यांचा अचानक एक दिवस फोन आला की तुमच्याकडे मी एक सदराची जबाबदारी सोपवतोय, नाव सांगा. म्हटलं सर, मी आतापर्यंत काही लेखन केलेलं नाही गद्यात. नाही म्हणजे तुम्ही काही लिहा. म्हटलं सर, असं होणार नाही, कारण मी म्हणजे बांधिलकीमध्ये किंवा दर आठवड्याला लिहिण्या इतपत मला ही शिस्त लावता येणार नाही. तर तुम्हाला मी एक मित्र या नात्यानं आदेश देतो आणि तुमचं नाव मी टाकतो, तुम्ही नाव सांगा एखादं जे तोंडात आत्ता सुचत असेल तर. म्हटलं सर, तुमच्या शब्दाचं पुढं जात नाही, पण एखाद्या वेळेस जर हुकलं, जर नाही आलं, मी निघतो, तर ते आपण त्या दिवशी म्हणेल अशी चौकट टाकू की लेखकाला फुरसत नव्हती. मग अशी जबाबदारी आली. म्हटलं वेल्हाळ, आणि वेल्हाळ नावाचं सदर जे सुरू झालं ते फक्त मित्रवर्य आणि सकाळचे संपादक माननीय श्रीपाद अपराजित साहेबांमुळं. आणि तो प्रवास मी अनुभवला. सकाळमध्ये वेल्हाळ सुरू झाल्यानंतर मी माझ्या जगण्याला खऱ्या अर्थानं पाहायला लागलो आणि माझं उत्खनन सुरू झालं. कदील शपाई म्हणतात की ऐसा नहीं कि खुश्क मिले हर जगह जमी, प्यासे जो चल पड़े हैं तो दरिया भी आएगा, और कमरा ही बंद है तो हवाओं का क्या कसूर, खिड़की कोई खुलेगी तो झोंका भी आएगा, खिड़की कोई खुलेगी तो झोंका भी आएगा. या खिडक्या, गत स्मृतींच्या, गत आठवणींच्या खिडक्या मित्रवर्य माननीय श्रीपाद अपराजित साहेबांमुळे खुल्या झाल्या. आणि तो वेल्हाळचा जो प्रवास होता, तो प्रवास पूर्ण मांडला. वर्षभर लिहित गेलो. दिवसभर बुधवार इतके फोन यायचे की अंगावरून मोरपीस फिरायचे. याचं कारण असं होतं की परंपरा ही जी आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचं आतापर्यंतची कविता आणि नंतर गद्य लेखनाच्या माध्यमातून जगणं जे मांडत होतो, तर मी माझ्या अवतीभोवतीच्या परिसराला न्याय द्यायला लागलो. मी कुत्र्यांना, गाई गुरांना न्याय द्यायला लागलो. मला आवडणारा पळसाचं झाड जे आहे, त्या पळसाच्या झाडाला न्याय द्यायला लागलो. आणि त्या परिसरामधल्या ज्या ज्या घटनाक्रमांची वीण होती, ती वेल्हाळच्या माध्यमातून उसवली जाऊ लागली. त्याच्यानंतर माननीय प्रवीण बर्दापूरकर साहेबांनी मला लोकसत्तामध्ये अंगाराचा अंगरखा या सदराची जबाबदारी दिली. शैलेश पांडे यांनी वास्तवाच्या विस्तवातून लोकशाही वार्तामध्ये, अविनाश दुधे साहेबांनी लोकमतमध्ये देणगी दैनंदिनीची आणि वादळांची वजाबाकी, डॉक्टर विजय चोरमारे यांनी मुंबई प्रहारमध्ये दिल से या सदरामध्ये लिहायला लावलं. आणि या सर्व सदरांच्या डौलाराच्या माध्यमातून मला एक जाणवलं की बऱ्याचशा घटना अशा असतात की ते वाऱ्यावर विरून जात असतात. आपण लहान सहान घटनांना जगण्यातल्या गांभीर्यानं घेत नाही. प्रवीण दवणे म्हणतात की कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जोडते, आधी आपण गाणे व्हावे लागते. गाणे नंतर जोडते, आधी आपण गाणे व्हावे लागते. आणि या सर्व प्रक्रियांमधून वेल्हाळच्या माध्यमातून गद्य लेखनाला सुरुवात केली. आणि गद्य लेखनाला सुरुवात करत असताना जगणं त्याच्यात मांडत गेलो. जगणं म्हणजे मला खरं म्हणजे नीलकंठ महाजन यांची कविता तीव्रतेनं आठवते. ती अधोरेखित करावीशी वाटते की कविता ही निसटून जाते कधी कधी शब्दात पकडताना, आठवतही नाही तिचा चेहरा. कविता ही निसटून जाते कधी कधी शब्दात पकडताना, आठवतही नाही तिचा चेहरा. घरात असूनही आपण भरकटत राहतो जंगल झाडी दऱ्या कपड्यात कळपाश्वापदांच्या. सगळ्या वाटा गुंडाळून आणतो डोक्यात, तरी लागत नाही तिचा थानपत्ता. नंतर बघावं तर आपण ऍडमिट केले गेलेलो असतो मनोरुग्णालयात. नंतर बघावं तर आपण ऍडमिट केले गेलेलो असतो मनोरुग्णालयात. अवतीभोवती रुग्णांचे कॉट म्हणजे प्रत्येकाची एखादी तरी कविता हरवलेली. अवतीभोवती रुग्णांचे कॉट म्हणजे प्रत्येकाची एखादी तरी कविता हरवलेली. डॉक्टर इंजेक्शन आणि गोळ्यांमधून ढकलीत असतात आपल्याला आपल्यात. प्लीज डॉक्टर, तेवढी सटकून गेलेली कविता द्या ना एखाद्या सलाईनमधून. शपथपूर्वक सांगतो मी नॉर्मल होऊन जाईल. शपथपूर्वक सांगतो मी नॉर्मल होऊन जाईल. अजिमसाई जे सदर लिखाण आहे, या सगळ्या सदर लिखाणाचं ललित लेखसंग्रह विदभर गावचे टिचभर आकाश, अतिशय सुंदर नाव आहे. विदभर गावचे टिचभर आकाश, त्याच्यामध्ये आपल्याला हे वाचायला मिळणार आहे. अजिमचा प्रवास खूप मोठा आहे. समजून घेणं, एक कवी समजून घेणं खरंच कठीण असतं. आम्ही काही
वाचक मित्र एकामेकाला मुद्दाम म्हणत असतो की जी ए कुलकर्णींनी मराठीमध्ये, इंग्रजीचे अभ्यासक होते जी ए कुलकर्णी सुद्धा, त्यांनी मराठीमध्ये कथा लिहिल्या आणि आपल्या मराठी रसिकांवर एक प्रकारचा उपकार केला असं समजलं पाहिजे. महेश एलकुंचवारांनी मराठीमध्ये आपल्यासाठी नाटकं लिहिलीत. ही मराठी भाषिकांसाठी बहुमोल असं एक देणगी आहे. आम्ही गमतीनं म्हणत असतो, उर्दू भाषिक असून सुद्धा मेहनतपूर्वक अनेक नवीन शब्द मराठीमध्ये आणलेत. सकाळी बोली भाषेचा परिसंवाद झाला. भाषा कशी समृद्ध होते, अजिमच्या कविता वाचल्यावर कळतं मराठी भाषा कशी समृद्ध होत आहे म्हणून. हा असा एक कवी आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु आपल्यालाही वेळेचं भान आहे. अजून एक दोन प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत आणि नंतर आपली मुलाखत समारोपाकडे आपण घेऊन जाणार आहोत. मी अजिमला एक प्रश्न विचारतो की एक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे उर्दूचे कार्यक्रम होतात त्या ठिकाणची रसिकता, ती दिलदारता त्याने अनुभवलेली आहे. उर्दूमधला प्रत्येक कवी हा पाठांतरावर भर देतो. मुखोमुख त्याच्या कविता असतात आणि आपण आपल्याच कवी संमेलनांमध्ये पाहतो मराठीच्या की 4 ओळीची सुद्धा कविता तो कागद घेऊन कवी वाचत असतो. कवीनी सुद्धा जी मेहनत घ्यायची असते ती मेहनत आपल्याकडे दिसत नाही. मी अजिमला विचारतो, ही सगळी मेहनत एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून आपल्याला उभं राहायचं होतं की हे नकळत घडत गेलं. ही प्रतिभा, ही देणगी तुला कशी लाभली हे तू थोडक्यामध्ये आम्हाला सांग. जिज्ञासा जर असली तर पाठांतराची गरज भासत नाही. कारण या कधी असं वाटलंही नव्हतं की निवेदनाच्या माध्यमातून रोजगाराचे रस्ते प्रशस्त होतील, एक श्रोता वर्ग तयार होईल आणि व्यासपीठाच्या माध्यमातून चरित्राचा रखडलेला जो रथ आहे तो वेगवान होईल असं मनात कधीच वाटलं नव्हतं. आज निवेदनात सूत्रसंचालनामुळे माझ्या रोजगाराचे रस्ते प्रशस्त झाले. एक जख्म हुनर दस्ते सुखनवर से मिला है, एक जख्म हुनर दस्ते सुखनवर से मिला है, ये तोहफा गहराई भी समंदर से मिला है, और मेरी बिसात क्या थी जो इतना कमा लेता, ये काम भी बच्चों के मुकद्दर से मिला है, ये काम भी बच्चों के मुकद्दर से मिला है. मुझे शिकम के हवाले से शेर देता है, मुझे शिकम के हवाले से, शिकम मुझे पोट, उदर भरन, मुझे शिकम के हवाले से शेर देता है, वो सबका रिस्क जमी पर बिखेर देता है, वो सबका रिस्क जमी पर बिखेर देता है. कारण कुरान करीम मध्ये म्हटलेलं आहे की इनल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब, मैं जिसे चाहता हूँ बेहिसाब रिस्क देता हूँ. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जात असताना, कारण ज्या पद्धतीनं कुरान करीममध्ये म्हटलं त्या पद्धतीनं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की कल्पद्रूम कल्पितमेव सुते साका मधुक्कामितमेव दोगती चिंतामणी चिंतितमेव दत्ते संतातु संग सकलं प्रसूते, संतातु संग सकलं प्रसूते. प्रश्न महत्वाचा असा आहे की भाषेचा स्वभाव उत्तर निर्माण करणं आहे, प्रश्न निर्माण करणं भाषेचा स्वभाव नाही. जर आपल्या भाषेवर, आपल्या साहित्यावर जर प्रेम असलं तर पाठांतराची गरज भासत नाही. आणि जे पाठांतर करून व्यासपीठावर जातात वेळेवर त्यांना काही आठवत नाही. याचं कारण असं आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये जे झिरपत जाते तेच तुम्हाला वेळेवर कामी येत असते. अहमद नदीम कासमी म्हणतात की एक शेर कहना है, निस्फ शब का आलम है, हर तरफ खामोशी का बेहुदूद पैरा है, वक्त पल भर को जैसे सांस लेने ठहरा है. एक शेर कहना है, निस्फ शब का आलम है, हर तरफ खामोशी का बेहुदूद पहरा है, वक्त जैसे पल भर को सांस लेने ठहरा है, एक महीन सरगोशी जी लगा के सुनता हूँ, एक शेर कहने को एक ख्वाब बुनता हूँ, नरम रो हवा का हाथ पतले पतले पेड़ों का पालना हिलाता है, एक बलीग सन्नाटा एक लतीफ लहजे में लोरियां सुनाता है, बादलों के रोजन में चांद मुस्कुराता है, एक ख्याल आता है, कायनात पर तारी एक आलम हू है, उसकी सुसत में सूंधी सूंधी खुशबू है, जहन के धुंधलके में एक चराग जलता है, एक फूल खिलता है, एक शेर ढलता है, एक शेर ढलता है, एक शेर ढलता है. वाचन संस्कृतीचा कणा मोडला. आता नंतर तर लिहिण्याची सवय राहणार नाही. संगणकाच्या माध्यमातून व्हायला लागलेला आहे आणि या साऱ्या प्रक्रियांचा खरपूस समाचार गुलजार यांनी घेतलेला आहे कि किताबें झांकती है बंद अलमारी की शीशों से, बड़ी बेचैन रहती है किताबें, बड़ी हसरत से तकती है किताबें,
महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें गुजरा करती थी उनकी सोबत में अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर। बड़ी हसरत से तकती है किताबें, उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है। किताबों से जो जाती राबता था कट गया है। कभी सीने पे लेकर पढ़ा करते थे, कभी घुटनों को अपने रहल बनाकर पढ़ा करते थे, छूते थे जबी से। वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, लेकिन किताबों से जो मिला करते थे महके हुए रुक्के, सूखे हुए फूल, किताबें गिरने उठाने के बहाने जो रिश्ते बनते थे उनका क्या होगा? वो शायद अब नहीं होंगे। किताबें झांकती है बदलवारी की शीशों से, किताबें झांकती है बदलवारी की शीशों से. कुठेतरी गुलजारची कविता वाचली होती. नरेंद्र लांजेवारचा प्रश्न तसा आला की हेतुपुरस्सरपणे पाठांतर करावं लागते का? त्याच प्रश्नाच्या दिमतीला गुलजारची ही कविता आत्ताच आली की कुठेतरी ती झिरपलेली असते, तुम्हाला वेळेवरती रसद मिळत राहते. आणि जे कोणी नोंदी घेऊन, कारण ग्रेस म्हणतात की घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगत घाली, घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगत खाली, आणि करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. कोणत्या फुलातून गळते कोणत्या कळीची माती, वाटेत झरा उचलायाला लागते दगडाची छाती, वाटेत झरा उचलायाला लागते दगडाची छाती. वाह, ये सच है कि हमारे आसपास हमारे इर्द गिर्द जो माहौल होता है उसमें कभी कभी बेचैनी, कभी कभी खुशी, गम, ये सब बातें होती, लेकिन उस खुशी, उस गम, उस बेचैनी को अपने शब्दों में पकड़ना, उसको कविता के माध्यम से एक बुजुर्ग, एक लहजा देना, उसकी कविता करना, ये अपने आप में एक बड़ा फन होता है. इसलिए हमारी नज़र, जो कवि की नज़र होती है, वो सबकी नज़र नहीं होती है. अजीम के पास वो नज़र है, वो चूमता है. इसलिए कहते हैं कि कुछ नए राज नए भेद देते हैं, कुछ नए राज नए भेद देते हैं, कुछ नए भेद नए राज देते हैं. ये अलग बात है कि तुम्हें सुनाई नहीं देता, वरना सन्नाटे भी आवाज़ देते हैं, वरना सन्नाटे भी आवाज़ देते हैं. और अजीम इन सन्नाटों में से जो आवाज चुनता है, त्याच्या पुस्तकाचंही नाव आहे कल्लोळातला एकांत. तो एकांत कशातून आला? कल्लोळातला आला. ये अजीम की खासियत है. हमें बहुत खुशी है कि अजीम बहुत बड़ा कवि है, साथ ही साथ वो उर्दू का भी शायर भी है. आता अजीमला एक वेगळा प्रश्न विचारतो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने की 2009 मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील सॅन होजे मध्ये झालं. त्यामध्ये जवळपास 41 लोकांची नावं होती साहित्यिकांची. त्या 41 पैकी जवळपास 40 लोक सॅन होजेला म्हणजे अमेरिकेला गेले. त्यापैकी अजीम जाऊ शकला नाही. अजीम का गेला नाही की त्याला टाळलं गेलं ते अजीमच सांगेल. तर मला विचारायचं अजीम की तुला न जाण्याची अमेरिकेला खंत आहे का? याचा राग आहे का तुला? सर हसरे, शोभने सर हसरे. आता वेगळा म्हणजे जे नजर ठेवून असतात, ज्याचं वाचन हे वास्तवाचं भान असते. प्रकट मुलाखतीमध्ये या ओघाला हा प्रश्न येईल असं मला वाटलं नव्हतं. खरं म्हणजे अखिल भारतीय साहित्य महामंडळानं माझी निवड केली आणि माझ्या देशानं मला पासपोर्ट 15 दिवसाच्या आत बहाल केलं. माझ्या राज्यानं माझी निवड केली. अमेरिकन दूतावासानं मला व्हिसा पहिल्या वेळेस नाकारला. त्यावेळेस महाराष्ट्र मंडळ बे एरिया सॅन होजे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळानं पुन्हा एक अर्ज पुनर्विचाराचा अर्ज केला की अजीम नवाज राही यांना सॅन होजे अमेरिका विश्व मराठी साहित्य संमेलनाचा व्हिसा आपण द्यावा. सर्वसमावेशक तोंडवडा जो आहे साहित्य संमेलनाचा, तुमच्या त्या नकारामुळं त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आणि मी पुन्हा दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दूतावासामध्ये मुंबईला उभा होतो मुलाखत देण्यासाठी. पहिल्या वेळेस मला प्रश्न विचारणारे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना इंग्रजीमध्ये अनुवादित करून देणारे जे अधिकारी होते ते मराठी अधिकारी होते आणि त्यांनी अत्यंत प्रभावीपणे माझी भूमिका त्यांच्याकडे मांडली. त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर त्यांची देहबोली मला सांगत होती आणि त्यांनी तो व्हिसा नाकारला पहिल्या वेळेस. दुसऱ्या वेळेस माझ्या मुलाखतीला, एका मराठी कवीच्या मुलाखतीला गुजराती अधिकारी बसवले.
आणि गुजराती अधिकाऱ्यांची व्याकरण नसलेली ती मराठी, आणि ते अत्यंत यानं मला म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारले आणि थोडक्या मोडक्या मराठीमध्ये ते मला प्रश्न विचारत होते, आणि त्यांनी तो आधीच घेतलेला निर्णय मला कळवला. मला माझ्या राज्यानं माझी निवड केली, माय मराठीनं माझी निवड केली, माझ्या देशानं मला पासपोर्ट दिलाय. अमेरिकेला त्यांच्या देशामध्ये कोणाला येऊ द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांचा प्रश्न होता. स्वाभिमानाची गोष्ट ही आहे की निवड होणे, पासपोर्ट मिळणे, या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांच्या देशामध्ये कोणाला येऊ द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु जयंत पवार साहेबांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं, लोकमत, देशोन्नती, सकाळ, अपराजी साहेबांनी सकाळमध्ये देशोन्नती, हे सर्व वृत्तपत्रांनी भरभरून लिहिलं. आणि मला सांगताना फार आनंद होतो की लोकसत्ताचे संपादक माननीय गिरीश कुबेर यांचं अधर्म युद्ध नावाचं एक पुस्तक आलंय सध्या, राजहंस प्रकाशननं काढलेलं. त्यांनी APJ अब्दुल कलाम, शाहरुख खान यांचं ते वर्णन तर केलंच त्याच्यामध्ये, परंतु माझ्या घटनेवर अधर्म युद्ध या पुस्तकाचं शेवट माननीय गिरीश कुबेरांनी आपल्या या नवीन पुस्तकाचं केलेलं आहे. हे इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये मागच्याच वर्षी प्रसिद्ध झालेलं आहे. प्रश्न असा आहे या महत्वाचा की किरणनं सांगितलं खंत आहे का? मुळीच खंत नाही. याचं कारण सांगतो की माझी निवड माझ्या गुणवत्तेवर झाली, त्यांना त्यांच्या देशामध्ये कोणाला येऊ द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. गुणवत्ता कोणती? कवितेची गुणवत्ता. अजीब नवाज राही हे निमित्त मात्र, कवितेची गुणवत्ता. निदा फाजली पाकिस्तानमध्ये गेले असता तिथल्या पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला कराचीच्या विमानतळावर की तुमच्या देशामध्ये जातीय दंगली प्रचंड प्रमाणामध्ये होतात, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? निदा फाजली यांनी गद्य सदृश्य लांबलचक प्रतिक्रिया दिलीच नाही. पाकिस्तानातल्या त्या पत्रकारांना निदा फाजली एवढंच म्हणाले की रहमान की रहमत हो या भगवान की मूरत, हर खेल का मैदान यहाँ भी है वहाँ भी. रहमान की रहमत हो या भगवान की मूरत, हर खेल का मैदान यहाँ भी है वहाँ भी. और हिंदू भी मजे में है, मुसलमान भी मजे में, इंसान परेशान यहाँ भी है वहाँ भी, इंसान परेशान यहाँ भी है वहाँ भी. कल्लोळातला एकांत हा जो कविता संग्रह आहे त्याचा अमेरिका या कवितेला मी शेवट केलेला आहे. मला जर एक म्हणायचं की मुठभर किडे जर पोतभर गव्हाचा खराबा करत असतील तर त्या मुठभर किड्यांचा बंदोबस्त करा. मुठभर किड्यांवरचा राग म्हणून पोतभर गव्हाला वेठी धरण्याची जी जागतिक वैश्विक परंपरा निर्माण झाली ही ती चुकीची आहे. अफजल गुरुला फाशी जर द्यायची तर आत्ताच द्या. याच्यामध्ये आमच्या काबाड कष्ट करणारे अफजल गुरु कोण हेच आमच्या समाजाला माहित नाही. अजमल आमिर कसाबला एवढं रेंगाळण्यात ठेवलेलं फाशीचं प्रकरण याच्याशी कुठल्याही प्रकारचा मुस्लिमांचा किंवा माझ्या समाजाचा संबंध येत नाही. परंतु वेळोवेळी मुस्लिमांचं अनुन्य थांबवा, मुस्लिमांचे लाड थांबवा, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी उद्भवतात त्यामुळं कधी कधी असं वाटते अशा प्रक्रिया जेव्हा घडतात. अबरार काशिफ यांचा गीता मला आठवतो कि समंदर खामोश है ना खुदा हैरान है भाई, शिकिस्ता कश्तियों की जद पर फिर तूफान है भाई, नमाजे दाड़ियां अबरार काशिफ जैसा कोई नाम, बहुत आसान दहशतगर्द की पहचान है भाई, बहुत आसान दहशतगर्द की पहचान है भाई. गिरीश कुबेरांनी त्यांनी स्पष्ट लिहिलं की अजीब नवाज राही मराठी कवी म्हणून तिथं जात होता आणि व्हिसा नाकारताना त्यांच्या त्या दृष्टिकोनाचा, त्यांच्या भूमिकेचा, त्यांच्या तो निर्णयाचा वास येणे साहजिक आहे. म्हणून महाराष्ट्र टाइम्स असेल, इतर वृत्तपत्र मी म्हणालो नाही, मी याच्यासाठी म्हणालो नाही की मला कवितेचं न्यायालय आहे, मला जे काही व्यक्त करायचं ती घटना जर घडली नसती तर कल्लोळातल्या एकांमध्ये अमेरिका नावाची कविता आली नसती. म्हणून त्यांना जो लकला, कारण त्यांनी वैश्विक पातळीवर त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते एका जातीविरुद्धचा लढा नाही, एका धर्माविरुद्धचा लढा नाही. गिरीश कुबेरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हा रॉकेलचा लढा आहे आणि एका रॉकेलसाठी एका पूर्ण समूहाला, पूर्ण एका जातीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत असताना किंवा भारतामध्ये येणारे जे घुसखोर असतील, जे दहशतवादी असतील, त्यांचं कुठल्याही प्रकारचा मुस्लिम समाजाकडून समर्थन होत नाही. याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही, कुठल्या प्रकारच्या शैक्षणिक सवलती उपलब्ध नाहीत. दिवस उगवला की संध्याकाळपर्यंत मीठ भाकरीची तरतूद वसीम बरेलवी म्हणतात की शाम तक सुबह की नजरों से उतर जाते हैं, इतने समझो तो भी जीते हैं कि मर जाते हैं, इतने समझो तो भी जीते हैं कि मर जाते हैं. अशा या वातावरणामध्ये वावरत असताना अनेक वेळा परिचय करून देत असताना अजीब नवाज राही हे मुसलमान आहेत बरं, पण यांची मराठी फार चांगली आहे, हे मुसलमान आहे बरं पण यांची मराठीवर प्रभुत्व आहे, हे मुसलमान आहे बरं परंतु मुसलमानासारखे नाही. म्हणजे दिवसभर अशा टोचण्या. एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो तर प्रास्ताविक करणारा किंवा परिचय देणारा माईकवर जातो आणि सांगतो
आजचे वक्ते तुम्हाला आश्चर्य वाटेल मुसलमान आहेत. म्हणजे सांगताना आमचं भारतीयत्वाची नाळ तोडली जाते. भारतीयत्वाची नाळ जी तोडली जाते इतरांच्या बद्दल म्हटलं जाणार नाही, परंतु जेव्हा आमचा प्रश्न येतो त्यावेळेस ही नाळ तोडली जाते, एक जळजळीत शिवी दिली जाते. ही जळजळीत शिवी जोपर्यंत हद्द पार होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीयत्व काबाओ काशी को कुछ नजदीक लाने के लिए मैं भटकता फिर रहा हूँ एक पुल बनाने के लिए, और बेझिझक मेरे लहू का कतरा कतरा निचोड़ लो अपने अपने जख्म का मरहम बनाने के लिए, अपने अपने जख्म का मरहम बनाने के लिए. मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूँ, मुझको मजहब के तराजू में न तोला जाए, और मैंने इंसान में रहने की कसम खाई है, मुझको हिंदू या मुसलमान न समझा जाए, मुझको हिंदू या मुसलमान न समझा जाए. ही भावना जोपर्यंत बरोबर होत नाही तोपर्यंत राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती मलिन होण्याचं कारण हे आहे. त्याची सरबराही करा, त्याला रोज बिर्याणी खाऊ घाला. कोण सांगितलं? अरे आमच्या जेवणाची भ्रांत नाही. बिर्याणी आम्हाला सणासुदीला, रमजानला, बकरीतला मिळत असते. त्याच्या बिर्याणीचा आम्हाला काय अप्रूप? ज्या दिवशी रेल्वे रुळव खुली झाली त्यावेळेस आमचे बापदादे पाकिस्तानात गेले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं ही आमची मायभूमी आहे, आम्ही इथंच राहणार आहोत. ज्यांना जायचं होतं ते गेले, त्यांच्यातही भानगडी निर्माण झाल्या अन्सार आणि मुहाजिर. पण आमचा कोणता दोष? आमची मुलं आता कुठं रुजवायची? दररोज जर दिवस उजाडल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ह्या जाणीव करून दिली जात असते. म्हणून या भीतीपोटी सायकल स्टोअरचं नाव असते भारत सायकल स्टोअर, हिंदुस्तान पान सेंटर. मोबाईल मध्ये टाकावं लागते दिल दिया है जहां भी देंगे वतन तेरे लिए. इतरांनाही जाचक नियम नाहीत, इतरांनाही जाचक नियम नाहीत, आम्हाला आहेत. याचं कारण असं आहे की कुठेतरी असुरक्षतेची भावना आहे, राष्ट्रीयत्वाची भावना, भारतीयत्वाची भावना ही रुजावी. कारण कुछ बात है कि मिटती नहीं हस्ती हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा. नेमकी म्हणजे तुझी खंत ही 2009च्या वैश्विक साहित्य संमेलनाला गेला नाही त्याची खंत नाही, तर तुला एकूणच जे सामाजिक याच्यामध्ये ज्या काही कार्यक्रमाला तुला ते मिळतं की हा तुझी म्हणजे ओळख करून देताना त्याच्याबद्दल आहे. पण तू मोठा कवीच आहे, तू मोठा कवी आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. तू आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं, स्वतःची खुद का रास्ता तुमने तय कर लिया है. एक शेर असा आहे की सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा, इतना मत चाहो उसे कि वो बेवफा हो जाएगा. अरे हम भी दरिया है, हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता हो जाएगा. आणि अजीमनी तो रास्ता केलेला आहे, यात काही वाद नाही. एकांताचा कल्लोळ हा जो संग्रह आहे, याची शेवटचीच कविता अमेरिका आहे. आणि त्या मोहल्ल्यातला एक वयस्कर व्यक्ती अजिमला एक वेगळा आशीर्वाद देतो. त्याच आशीर्वादाने आजची ही मैफल आपण थांबवणार आहे. ती कविता कसं कसं सगळा अपमान होत गेला त्यांच्याकडे ती आपण ऐकली. शेवटी कवी म्हणतो, सांत्वन करताना बोलला मोहल्ल्यातला बुजुर्ग, सांत्वन करताना बोलला मोहल्ल्यातला बुजुर्ग, किडो के साथ गेहूं पे रगड़ना है यहाँ का तरीका, जाने दे बेटा, जाने दे बेटा, तेरी कविता पे कुर्बान ऐसा 50 अमेरिका, तेरी कविता पे कुर्बान ऐसा 50 अमेरिका. मित्र हो, हा कवी नक्कीच येत्या कोणत्या 1-2 तरी अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनामध्ये नक्कीच मराठीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हा जाईल. परंतु एक जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर झालेल्या अन्यायाची सर या कवीने एक वैश्विक पातळीवर नेली आणि झालेला अपमान सुद्धा वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. खरोखरच फार मोठेपण लागतं आणि फार कमी लोकांजवळ मोठेपण असतं. अजिमजवळ ते मोठेपण आहे, त्याचा आडनावच राही आहे. राही शब्द जर उलटा केला तर तो हिरा असतो. मराठी कवी प्रांतामध्ये आपल्याला हिरा मिळालेला आहे. आज गोंदियाकर आणि संपूर्ण विदर्भातून आलेले रसिक श्रोते कायम स्मरणात ठेवतील की या कवी या साहित्य 62व्या विदर्भ